चाकूर तालुक्यात समता सैनिक दलाचे प्रशिक्षण शिबिर मान्यवरांच्या उपस्थितीत यशस्वी आयोजन। चाकूर तालुक्यातील जानवळ येथे समता सैनिक दलाच्या वतीने भव्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले। या शिबिराचे नेतृत्व समता सैनिक दलाचे कमांडर तसेच राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉक्टर इम्रान घरांदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले। कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागर करत विविध प्रबोधनपर मार्गदर्शन करण्यात आलं। शिबिरात उपस्थितांना संघटन शिस्त आणि सामाजिक कार्याचे महत्त्व पटवून देण्यात आलं। या प्रशिक्षणादरम्यान समता सैनिक दलाचे जिल्हा महासचिव अभिमन्यू लामतुरे, महिला कंपनी कमांडर ललिता कांबळे तसेच सेवानिवृत्त सैनिक सुरेश मोरे, संजय बनसोडे यांनी विशेष मार्गदर्शन केलं। तसेच या कार्यक्रमात नागनाथ वाघमुवारे, राजेश कांबळे, प्रकाश दयानंद आंबाडे यांचीही प्रमुख उपस्थिती होती। सर्व मान्यवरांनी शिबिराच्या यशस्वीतेसाठी मोलाचे योगदान दिले। विशेष म्हणजे या शिबिरात सुमारे 45 महिला आणि 15 पुरुष सहभागी झाले होते। सर्वांनी उत्साहात प्रशिक्षण घेत शिस्तबद्ध पद्धतीने कार्यक्रम पूर्ण केला। या शिबिराच्या माध्यमातून समाजात एकजूट आणि संघटन बळकट करण्याचा संदेश देण्यात आला। चाकूर प्रतिनिधी दयानंद वाघमारे। मी दयानंद वाघमारे। आपण पाहता राष्ट्र माझा। चाकूर तालुक्यातील जानवळ या ठिकाणी जे विवेकानंद महाविद्यालय शाळेमध्ये समता सैनिक दल यांचं प्रशिक्षण चालू आहे। त्या या ठिकाणी प्रशिक्षणासाठी आपले वरिष्ठ या ठिकाणी आलेले आहेत। पाहूया त्यांचे पण सर, आपला परिचय सर। लामतुरे अभिमन्यू एकनाथराव, लातूर जिल्हा सरचिटणीस, भारतीय बौद्ध महासभा तथा समता सैनिक दल कंपनी कमांडर। आज आम्ही जानवळ या ठिकाणी समता सैनिक दलाचे एक दिवसीय शिबिर घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत आणि समता सैनिक दलाचे शिबिर घेण्याचं इथल्या जानवळच्या नागरिकांनी बार आम्हाला कळवण्यात आले की आम्हाला या जानवळ येथे समता सैनिक दलाचं शिबिर घ्यायचं आहे म्हणून, आणि त्याचाच भाग म्हणून डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब यांच्या सूचनेनुसार आम्ही गाव तिथे सैनिक, ग्राम शाखा, घर तिथे सैनिक अशी संकल्पना घेऊन आम्ही प्रत्येक गावोगावी जाऊन समता सैनिक दलाचे एक दिवसाचे शिबिर आणि परेड घेत आहोत। समता सैनिक दलाचा परेड घेत असताना आज या ठिकाणी आम्ही खूप संख्येने उपस्थित आहोत। त्याचा एक भाग म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे निर्माण केलेली भारतीय बौद्ध महासभेची विंग समता सैनिक दल हे कार्यरत आहे। हे कार्य करत असताना 2027 मध्ये समता सैनिक दलास 100 वर्ष पूर्ण होत आहे आणि भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष आणि समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेबांच्या सूचनेनुसार आम्ही सैनिक तयार करण्यासाठी सज्ज आहोत। सर, या ठिकाणी जानवळमध्ये जे आता प्रशिक्षण घेत आहे, या ठिकाणी किती हे प्रशिक्षण घेत आहेत? प्रशिक्षणासाठी आलेले आमच्याकडे 60 जणांचे नाव आलेले आहेत, आणखी वाढलेले आहेत आणि 60 प्रशिक्षण घेऊन हे भविष्यामध्ये काम करणार आहे। बरं, आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये समता सैनिक दलाची संख्या किती आहे? आता लातूर जिल्ह्यामध्ये समता सैनिक दलामध्ये पूर्व आणि पश्चिम हे लातूर जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे। आमची कमीत कमी लातूरमध्ये 1000च्या पुढे संख्या आहे। बरं, आणखी कुण्या तालुक्यामध्ये चाकूर तालुका फर्स्ट आहे का आणखी कुण्या तालुक्यात प्रशिक्षण? आता प्रत्येक तालुक्यामध्ये आमचं प्रशिक्षण चालू आहे, जसं की औसा असेल, निलंगा असेल, इकडे चाकूर असेल, प्रत्येक लातूर जिल्ह्यामधले जितके आपले 10 तालुके आहेत त्या तालुक्यामध्ये आम्ही प्रशिक्षण घेत आहोत। आपल्या सोबत जे प्रशिक्षणासाठी कोण आलेले आहे? प्रशिक्षणासाठी आमचे वाघमारे सर आहेत, ते आलेत आणि आमच्या कंपनी कमांडर असलेल्या लताताई आहेत, सूर्यवंशी आहे, या दोघी आमच्या लातूरून आलेल्या सोबत आहेत। मग सकाळी किती वाजल्यापासून प्रशिक्षण चालू होतं? सकाळी 10 वाजता आम्ही सुरुवात केलेली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदना घेऊन ह्या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे। ध्वजारोहण झालेलं आहे आणि ह्या कार्यक्रमास सुरुवात झालेली आहे। ठीक आहे सर। वाघमारे सर, आपण या ठिकाणी बौद्ध महासभेचे सेमिनारी सुद्धा आहेत, आपण या ठिकाणी उपस्थित आहात, तर आपल्याला काय वाटतं या ठिकाणी आल्यानंतर? नाही, चाकूर तालुक्यामध्ये विशेषतः हे पूर्वी झालेले एक वेळा झरीमध्ये आणि हे जानवळमध्ये दुसरी वेळ, दोनच वेळा म्हणजे समता सैनिक दलाची या ठिकाणी निर्मिती झाली।
विशेष करून जानवळमध्ये बहुसंख्येने या ठिकाणी महिलांनी सहभाग नोंदवलाय. त्यामुळं जानवळ येथील सर्व या समता सैनिक दलाच्या महिलांचं मी चाकूर तालुका भारतीय बौद्ध महासभेचा अध्यक्ष या नात्याने त्यांचं अभिनंदन करतोय.